वाक्यांच्या प्रकारामध्ये आपण नकारार्थी आणि होकारार्थी हे दोन शब्द आपण दोन प्रकार आपण बघतो, नकारार्थी आणि होकारार्थी। आज आपण नकारार्थीचा मी अभ्यास पहिल्यांदा का घेणार आहे, कारण मुलांसाठी नकारार्थी फार कठीण पडतं, म्हणून नकारार्थीचा अभ्यास मी पहिल्यांदा घेणार आहे। नकारार्थी वाक्य होकारार्थीमध्ये कसे कन्वर्ट करायचं, कसे करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे। तर नकारार्थी वाक्य कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये नव्हे, नाही असे नकार शब्द असतात, त्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात। आता नकारार्थी वाक्य कसे, कोणते आणि ते होकारार्थीमध्ये आपण कसे करतो ते आपण आज बघूया। आता या क्षणी मी थोडा सुद्धा दुःखी नाही, या क्षणी मी थोडा सुद्धा दुःखी नाही, दुःखीचा अपोजिट काय आहे, सुखी। मग दुःखी नाही हा नकारार्थी शब्द झाला आणि दुःखीचा सुखी होकारार्थीमध्ये केलं। वाक्यरचना आपली बदलली नाही आहे, वाक्यरचना तशीच्या तशी ठेवून आपण आहे असे शब्द ठेवू। बघा, या क्षणी मी थोडा सुद्धाचा आपण अपोजिट काय केलं, अतिशय, आणि दुःखीचं आपण काय केलं, सुखी नाही। म्हणजे या क्षणी थोडा सुद्धा दुःखी नाही हे नकारार्थी शब्दाचा होकारार्थी कसं झालं, या क्षणी मी अतिशय सुखी आहे। वाक्यरचना आपण बदलली नाही, पण आपण नकारार्थीचं होकारार्थीमध्ये कन्वर्ट केलं। दुसरं आपण घेऊया, सरिता लक्ष घालत नव्हती। आता लक्षचं अपोजिट काय येतं, दुर्लक्ष। कधी पण लक्षात ठेवा, नकारार्थीचं होकारार्थी करताना आपल्याला अपोजिटच करायचं आहे, लक्षचं दुर्लक्ष। सरिता दुर्लक्ष करत होती, समजलं। हे आम्हाला सोयीचं नाही, हे आम्हाला सोयीचं नाही। परत सोय कुठे आली, सोयचं अपोजिट काय झालं, गैरसोय। हे आम्हाला गैरसोयीचं आहे, समजलं। हे आपलं आहे, हे आपलं होकारार्थीमध्ये झालं। हा मुलगा बुटका नाही, बुटकाचं अपोजिट काय झालं, उंच। हा मुलगा उंच आहे। जपान अप्रगत देश नाही, जपान प्रगत देश आहे। हिमालय चढणे शक्य नाही, शक्य परत बोलते, परत काय होतं, अशक्य। हिमालय चढणे अशक्य आहे। झाडाची पानं कोवळी राहिली नव्हती, झाडाची पानं कोवळी राहिली नव्हती। कोवळीचं परत काय झालं, राट। झाडाची पानं राट झाली होती। हे सगळे आपण नकारार्थी शब्दाचे वाक्याचे होकारार्थीमध्ये परिवर्तन केलेले आहे, समजलं। आता आपण होकारार्थी वाक्य बघूया। होकारार्थी वाक्यामध्ये नकार हे शब्द नसतात, नाही हे शब्द नसतात, फक्त हो, होकार म्हणजे आहे असे असतात। हे फार इझी असतात, हे ओळखायला पण इझी असतात आणि असे पण इझी असतात। आपण चालू करू। सुरेश धीट मुलगा आहे। आता इथे सुरेश धीट मुलगा आहे, हे होकारार्थी झालं। होकारार्थीचं आपल्याला नकारार्थी करायचं आहे। परत इथे धीट आलं, धीट आपण परत त्याचा अपोजिट इथे काय करायचं आहे, सुरेश भित्रा मुलगा नाही। धीटचा अपोजिट काय येतं, भित्रा। मग सुरेश भित्रा मुलगा नाही, हे पहिलं झालं। भारतीय सेना युद्धात विजयी झाली, हे परत होकारार्थी झालं। परत होकारार्थीचं आपल्याला नकारार्थीमध्ये कसं परिवर्तन करायचं आहे, भारतीय सेना युद्धात विजयचं पराभूत। भारतीय सेना युद्धात पराभूत झाली नाही, म्हणजे काय झालं, विजयी झाली। म्हणजे आपण सेंटेन्सेस चेंज पण नाही केलं आणि आपलं बरोबर पण आलं। आई रात्रभर जागी होती, आई रात्रभर जागी होती। आई रात्रभर झोपली नाही, म्हणून ती जागी होती। आई रात्रभर जागी होती हे आपलं होकारार्थी झालं आणि आई रात्रभर झोपली नाही आपलं नकारार्थी झालं। मनोज रस्त्याने सरळ जात होता, मनोज रस्त्याने सरळ जात होता। सरळचा अपोजिट काय होतं, वाकडा। मग मनोज रस्त्याने वाकडा जात नव्हता, मग तो कसा जात होता, सरळ। म्हणजे आपला सरळ जात होता हे होकारार्थी झाला आणि वाकडा नाही टाकला आपलं नकारार्थी झालं। माणसाने नेहमी विचारी असावे, विचारी अविचारी। आपण विचारी शब्दाचा आपण अपोजिट काय लिहितो, अविचारी।
माणसाने नेहमी अविचारी असू नये. गुरूंचा मान ठेवावा हे झालं होकारार्थी. गुरूंचा अपमान करू नये हे काय झालं नकारार्थी. आझादांना स्वातंत्र्याचा ध्यास होता. आझादांना स्वातंत्र्याचा ध्यास होता. आझादांना पारतंत्र्याचा ध्यास नव्हता. आझादांना स्वातंत्र्याचा ध्यास होता हे झालं होकारार्थी आणि ध्यास नव्हता, पारतंत्र्याचा ध्यास नव्हता हे काय झालं नकारार्थी. असं आपण आज नकारार्थी होकारार्थी शिकलेलो आहे. नकारार्थीचं होकारार्थी कसं करायचं आणि होकारार्थीचं नकारार्थी कसं करायचं हे आज आपण शिकलो आहोत. याला आणि परत तुम्ही जर मुलांना बघितलं असेल तर हे दोन्ही वाक्य नकारार्थी असू दे ना तर होकारार्थी असू दे हे विधान आहे. कुठल्या एका गोष्टीचं केलेलं विधान आहे आणि तेच विधान आपण नकारार्थी आणि होकारार्थीमध्ये घेतलेलं आहे. आपण आता अज्ञार्थी वाक्याकडे वळणार आहोत. अज्ञार्थी वाक्य बघा, प्रश्नच तुम्हाला त्याचं प्रश्नामध्येच उत्तर मिळते. आज्ञा करणं म्हणजे ऑर्डर करणं. पण हे तुम्हाला माहिती आहे का, हे अज्ञार्थी वाक्य कसं असतं ना, क्रियापद जिथे असतं. क्रियापद मुलांना कुठे असतं माहिती आहे का, वाक्याच्या शेवटी असतं. आता आपण विचार करा, आज्ञा करणे. आज्ञा करणे म्हणजे अज्ञार्थी वाक्यामध्ये कुठले कुठले प्रकार मोडतात. आज्ञा करणे म्हणजे ऑर्डर देणे, उपदेश करणे, ॲडवाइस करणे, विनंती करणे, रिक्वेस्ट करणे, कर्तव्य, ड्युटी, इच्छा, डिझायर वगैरे गोष्टी स्पष्ट केल्या असतात. याला आपण अज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. आता अज्ञार्थी वाक्याचे आपण उदाहरण घेऊया. अज्ञार्थी वाक्याचे काय उदाहरण आहेत तुम्हाला माहिती आहे. मुलांनो व्यायाम करा, हे आपण करा हे आपण काय केलेले आहे, आज्ञा केलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे मुलांना, व्यायाम करा. अक्षर चांगले काढ अशी आपण ऑर्डर करतो. स्पर्धेसाठी तयार करा ही झाली ऑर्डरची वाक्य, की ह्या लोकांना आपण आज्ञा केलेली आहे. तर हे वाक्य काय झाली अज्ञार्थी वाक्य झाली. आता अज्ञार्थी वाक्यामध्ये पण आपण काय केलं, विनंती वाक्य, प्रार्थना हे सगळे पण आपले आहेत. देवा आम्हाला चांगली बुद्धी दे हे काय झाली देवाकडे प्रार्थना झाली. पण प्रार्थनेत दे म्हणजे आपण काय करतो, देवाला सुद्धा एक ऑर्डर करतो पण ती प्रार्थनेमध्ये करतो. समजलं का. परत दुसरं, ईश्वर तुमचे भले करो. आता ईश्वर तुमचे भले करो, आपण एखाद्याला आशीर्वाद देताना आपण असं म्हणतो की ईश्वर तुमचे भले करो. आता हे सुद्धा आपण त्याला आशीर्वाद देतोय तरी पण आपण त्याला ती ऑर्डर करतो, आज्ञा करतो. खूप मोठी हो हे पण आपण त्याला आशीर्वाद दिलेला आहे. सरिता कृपया मला पाणी दे, पाणी दे आपण रिक्वेस्ट विनंतीमध्ये आपण करतो. पण तरी पण आपण ह्या गोष्टीला सुद्धा आज्ञा दे, आज्ञा करतो, ऑर्डर करतोय. जरा बाहेर जाऊन बसाना ही पण एक विनंतीमध्ये आहे. पण तरी ह्या सुद्धा विनंतीमध्ये सुद्धा आज्ञाच असते. तुम्ही सगळं मुलांना जर सगळे सेंटेन्सेस परत या नीट वाचून बघितले तर तुम्हाला कळेल की सगळ्याच शब्दांमध्ये किंवा सगळ्या सेंटेन्सेसमध्ये इथे आपण आज्ञाच केलेली आहे. अशा सगळ्या शब्दांना अज्ञार्थी वाक्य असे आपण म्हणतो. उद्गारवाचक वाक्य आपण तुम्हाला माहिती आहे मुलांनो, हे आपण पहिल्यांदाच अव्ययामध्ये शिकलेलो आहोत. केवल प्रयोगी अव्ययात आपण कसं ना उद्गार काढलेले असतात. मग ते हर्ष, आनंद, दुःख, तिरस्कार हे सगळे उद्गारवाचक वाक्यामध्ये येतात. म्हणजे आपण हर्ष म्हणजे अरे वा असे आपण वापरतो, किंवा दुःख असेल तर अरे रे, तिरस्कार असेल तर शी. हे सगळे आपण जे केवल प्रयोगी अव्ययामध्ये शिकलो आहे ना तेच उद्गारवाचक अव्ययामध्ये, उद्गारवाचक अर्थामध्ये सुद्धा तेच आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सांगू की ह्याच्यात आपण ह्या भावना, या फिलिंग आपली जी असते ना आपण ते उद्गार काढतो. तर काही आपण उदाहरण घेऊ उद्गारार्थी वाक्य. एक तुम्हाला खूप इझी आहे आणि तुम्हाला माहिती आहे का, एक मी तुम्हाला एक सांगते, असं एक क्लू समजा की तुम्ही उद्गारार्थी वाक्य नीट वाचलं ना की त्या वाक्यामध्ये समजा मला जर किती टाकता आलं, किती सुंदर हा देखावा असं टाकलं तरी चालू शकतं. पण त्यासाठी पहिल्यांदा नीट वाक्य वाचा. कारण कधी कधी काय होतं वेगळाच. आता जसं आपण एक सापाचं बघू की किती सुंदर हा साप असं जर घेतलं तर आपण सापाला आपण सुंदर बोलू शकत नाही. मग किती अबब केवढा मोठा हा साप असं वाक्य तिथे टाकावं लागतं. म्हणून मी तुम्हाला काय सांगते, पहिल्यांदा वाक्य नीट वाचा. तर मग किती हे शब्द टाकता येतो सगळ्याच सेंटेन्सेसमध्ये जवळजवळ किती तुम्ही टाकू शकता.
पण सेंटेन्सेस नीट वाचा आणि नंतरच टाका. समजलं? मी तरी तुम्हाला काही उदाहरण तुम्हाला देते आणि मी उदाहरण तुम्हाला वाचून दाखवते. अहो हो, किती सुंदर देखावा हा. केवढी अफाट इमारत ही, केवढी उंच ही बिल्डिंग आहे. किती तृप्त झाली मी. शाबास, किती उत्तम केलेस रे तू. अरे रे, वाईट झाले त्याचे. हे सगळे आपण निघालेले उद्गार, आपल्या तोंडून निघालेले त्या क्षणीचे उद्गार आहेत. पण एवढं मुलांना ठीक आहे, पण इथे उद्गारवाचक चिन्ह घालायला कधी पण विसरू नका, कारण ते जरुरीचे आहे आणि त्यासाठी तुम्ही जर ते विसरला तर तुमचे मार्क जातील. हे नीट लक्षात ठेवा. आपण आता पुढे प्रश्नार्थक वाक्याकडे वळूया. प्रश्नार्थक वाक्य तो तुम्हाला माहिती आहे की प्रश्न करणे, क्वेश्चन मार्क आपण ज्याला म्हणतो. प्रश्न केव्हा म्हणतो की केव्हा, काय, कधी, कोठे, हे सगळे प्रश्नार्थक वाक्यामध्ये आले. आपण एखाद्याला बोलतोय तुझं नाव काय रे, आपण त्याला प्रश्न विचारतो, मग तो त्याचं उत्तर देतो की माझं नाव अमेय आहे. म्हणजे आपण प्रश्न विचारला आणि त्याने ते उत्तर दिलं. असे प्रश्न आणि त्याचं ते उत्तर असतं. मग एखाद्याला विचारलेला प्रश्न आणि त्याला प्रश्नार्थक चिन्ह लावणं हे प्रश्नार्थ वाक्यामध्ये येतं. मी ह्याचे पण तुम्हाला काही उदाहरण बोलून दाखवते. मी घरात येऊ का? तू केव्हा आलास? आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? सर, मला मराठीचे पुस्तक देता का? मुलांच्या अभ्यासाची काळजी नको कर. हे सगळे जे प्रश्न आपण आता विचारले की त्याच्यात तुम्ही विचारलं ना, ह्याच्यात पण मी तुम्हाला एक क्लू असा काय देते की नेहमी एखादं सेंटेन्स आलं आणि त्याचं तुम्हाला सांगितलं प्रश्नार्थीमध्ये करा, तर एवढंच करायचं की लास्टला का म्हणून लिहायचं आणि क्वेश्चन टॅग लिहायचं. म्हणजे एखादा तुम्हाला असं सेंटेन्स आला तर तुम्ही त्याला प्रश्नार्थीमध्ये केलं आणि लास्टला का केलं आणि क्वेश्चन मार्क लावला, तर या तुमचं प्रश्नार्थी हे शब्द वाक्य तुमची रचना होऊ शकते.